मुलांनो मुलांनो मुलांनो, अरे आत्ता शिफ्ट झाले, आज 3/4/2024 आता शिफ्ट झाले. अरे इतके फोन चालू झाले, 12 वाजून 7 मिनिटांनी मुलांनी फोन फोन फोन. आतापर्यंतच्या शिफ्टमध्ये आज झालेली शिफ्ट जी होती तिचं ॲनालिसिस, पेपर ॲनालिसिस, पेपर रिव्ह्यू, सर्व गोष्टी सांगणारे मुलांनो. 23 पासून तर 30 पर्यंत झालेल्या प्रत्येक शिफ्टमध्ये प्रत्येक मुलाने एकच गोष्ट सांगितली की सर तुम्ही दिलेल्या शीटमधून प्रश्न आले, तुम्ही दिलेल्या शीटमधून प्रश्न आले आणि फक्त तिथूनच प्रश्न आले, बाकी दुसरा कुठला झाला नाही. अरे मुलांनो, याच्यापेक्षा आनंद माझ्या जीवाला 100 टन सोनं जरी मिळालं ना तेवढा होणार नाही, तेवढा मला ही गोष्टीने झाला. कारण की मुलांनो, ही जी मी तुम्हाला इम्पॉर्टंट शीट दिली होती, मी या सर्व गोष्टी तुम्हाला ज्या प्रोव्हाइड केल्या होत्या ना, त्या अत्यंत 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 विचारपूर्वक आणि जवळपास 5 ते 6 वर्षांचा अनुभव मिक्स करून दिला होता. त्याच्यामुळे प्रश्न तर येणार तेच, जे सर सांगणार त्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. मुलांनो, सर्व ॲनालिसिस सांगणार आहे की आजचा फिजिक्सचा पेपर कसा होता, केमिस्ट्रीचा कसा होता आणि बायोचा कसा होता. सर्व गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांचा PCM ग्रुप आहे त्यांना मी अजून पण सांगतोय, तुमच्या सर्वांसाठी मुलांनो 1 शॉट 11 ची केमिस्ट्री येणार आहे, 1 शॉट मध्ये बाकी सर्व गोष्टी येणार आहे, 1 शॉट मध्ये होल केमिस्ट्री येणार आहे. येणार काळामध्ये आपण एवढा इतिहास रचणार आहे ना मुलांनो, की जे काही MST CET ला तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे ना, ते डोळ्यासमोर मी तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या अगोदर देऊन दाखवणार म्हणजे दाखवणार. एकच सांगतोय, आपली मदत ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला, तो गरीब बापाचा असू दे किंवा अत्यंत श्रीमंत व्यक्तीचा असू द्या, प्रत्येकापर्यंत आपल्याला आपली मदत पोहोचवायची. एवढंच सांगणार आहे की तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक शेअर आणि एक छोटासा चांगला शब्द आपली मदत महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो. ठीक आहे मुलांना, आपण सुरू करूया. मुलांनो, फिजिक्स पासून सुरुवात करू. मुलांनो, फिजिक्सचा पेपर आजचा अत्यंत इझी होता. मुलं बोलले की सर जे इम्पॉर्टंट टॉपिक्स होते तिथूनच आला. चला आता आपण सुरुवात करू. मुलांनो, सर्वात जास्त फिजिक्सच्या पेपरमध्ये आपल्याला एक गोष्ट बघायला मिळाली, ती होती SHM मध्ये होती सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशनवर आपल्याला 2 ते 3 प्रश्न बघायला मिळाले आजच्या शिफ्टमध्ये. ठीक आहे, आपण सर्व गोष्टी सांगितल्या, मुलांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला पटकन सांगतो. ठीक आहे, पेपरचं ॲनालिसिस करायचं झालं तर पेपर हा अत्यंत इझी होता, जास्त काही कठीण नव्हता. ठीक आहे, आता फिजिक्समध्ये मुलांनो एक प्रश्न SHMचा आला होता. अजून एक प्रश्न जो होता तो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी या टॉपिकवर बेस्ड आला होता. आता हा जो SHM होता ना मुलांनो, या SHM मध्ये त्यांनी आपल्याला नॉन युनिफॉर्म मोशनचा ग्राफ विचारला होता. कुठल्या मोशनचा ग्राफ विचारला होता? नॉन युनिफॉर्म मोशनचा ग्राफ विचारला होता. त्याच्यानंतर मुलांनो इथं आय थिंक कुठे कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी नावाचा जो टॉपिक आहे, कायनेटिक एनर्जीवर आपल्याला रेट कॉन्स्टंट वगैरे असा टाईपचा एक प्रश्न आला होता. विद्यार्थी मला सांगितलं. आता हे मी तुम्हाला प्रश्न सांगितले काय काय महत्वाचे आले होते. आता अनेक विद्यार्थी म्हटले की हे जे टॉपिक्स तुम्ही सांगितले होते ना सर ऑलरेडी, तिथूनच म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम 80 to 90% प्रश्न किंवा प्रश्न तिथूनच आले होते. मग मी तेच सांगतोय, लॉज ऑफ मोशन झाला, ग्रॅव्हिटेशन झाला, ऑक्सिलेशन झाला, रोटेशनल डायनॅमिक्स झाला, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, KTG, ऑक्सिलेशन अँड EMF, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. इथून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न बघायला मिळाले. पेपरचा रिव्ह्यू द्यायचा झाला तर पेपर अत्यंत इझी होता फिजिक्सचा, त्याच्यामुळे PCM वाल्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की 1 तारखेला येणारे 1 तारखेला आपण धमाका करणार आहे. 2 तारखेपासून तर शेवटच्या शिफ्ट पर्यंत कसं ॲनालिसिस करायचं, काय काय करायचं, या गोष्टी जर का तुम्हाला हव्या असणार तर प्रत्येकाने मला एक छोटीशी कमेंट करा की सर माझी या शिफ्टली, माझी या डेटला शिफ्ट आहे, माझी या डेटला एक्झाम आहे, मला स्ट्रॅटेजी द्या. ठीक आहे, मला मोर 50 कमेंट्स अशा आल्या, त्या क्षणाला सर न काही बघता लगेच लेक्चर अपलोड करणार. ठीक आहे, फक्त 50 पेक्षा जास्त कमेंट्स करा, बाकी पुढचं कार्य मी माझं करतो म्हणजे करणारच. सरांचं जे कर्तव्य असतं, सर जे कुठलीही गोष्ट करताना ते हृदयापासून करतात आणि माझे मुलं माझं हृदय आणि माझं हृदय म्हणजेच माझे मुलं आहे. त्याच्यामुळं सर
सरांना जिवंत राहायचं असणार तर सरांना हृदयाची अत्यंत गरज आहे आणि माझं हृदय तुम्हीच आहे मुलांनो, आणि तुम्हीच. सरांचं जीवन फक्त तुमच्यासाठी. सरांच्या रक्तामध्ये 24 तास काय वाहतं, रक्त वाहतं का नाही, त्या रक्तामधून केमिस्ट्री वाहते, केमिस्ट्रीमधून विद्यार्थ्यांचं प्रेम वाहत असतं. ठीक आहे, एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे मुलांनो हे होतं फिजिक्ससाठी. फिजिक्सचा पेपर काय होता, अत्यंत इझी होता, जास्त काही कठीण नव्हता मुलांनो, काळजी करण्याची गरज नाही. आणि अनेक विद्यार्थी सारखं फोन करून विचारतात की सर माझी या दिवशी शिफ्ट आहे, सर फार टेन्शन आलंय, सर कसं होणार. अरे कशाला टेन्शन घेताय, सर आहे इथं बसलेले, सर आहे टेन्शन नाही, सर आहे टेन्शन नाही. तुला काही पण डाऊट आला ना रात्री 12 वाजता येऊ दे, मला विचार फोन करून, तुझ्यासाठी काही पण. चला पुढे, केमिस्ट्रीचं झालं, आता पुढे जाऊ आपण. आता हे अरे फिजिक्सचं झालं, सॉरी बघा असं काही घेत होतं, फिजिक्सचं सर्व झालं. आता पुढे केमिस्ट्री. अरे केमिस्ट्रीचं काय, केमिस्ट्रीमध्ये आपण PhD केली सर्वांनी. जी शीट दिली ना तुम्हाला त्याची प्रिंट काढून घ्या. अजून पण सांगतोय, शीट दिली, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे लवकर. 800 पेक्षा जास्त विद्यार्थी फायदा घेत आहे. टेलिग्रामला जा, शीट डाउनलोड करा, प्रिंट काढून घ्या आणि तो टॉपिक पटकन करून घे. हे जे सर्व टॉपिक्स आहे ना मुलांनो, मी सांगतोय कोणाला सांगू नका. केमिस्ट्रीमध्ये आपण जी शीट दिली ना मोर दॅन 95% आजच्या शिफ्टला मोर दॅन 95% क्वेश्चन्स आले होते. 95% पेक्षा जास्त प्रश्न आले होते. अरे यूट्यूबच्या इतिहासात काय कोणीच दिलं नाही आजपर्यंत, तेवढं आपण दिलं. त्याच्यामुळं जो आनंद होतोय ना आतून, तो फार नेक्स्ट लेवलचा आहे. आता बघ, ऑक्सिडेशन स्टेट विचारली होती, कोऑर्डिनेशन नंबर विचारलं होतं, नेमिंग ऑर्गॅनिक रिएक्शन, थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आज नवीन एक रिएक्शन बघायला मिळाली, हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, झिरो ऑर्डर यांच्यासाठी इंटिग्रेटेड रेट लॉ. फर्स्ट ऑर्डर, झिरो ऑर्डर यांच्यासाठी हाफ लाईफ टाईम करून जा व्यवस्थित. फिजिकल प्रॉपर्टीज, आयनायझेशन, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वगैरे. हे सर्व तुला जे दिसतंय ते आलं होतं आजच्या पेपराला. ठीक आहे, मी एवढंच सांगणार, शीट व्यवस्थित करून जा. केमिस्ट्रीचा पेपर पण इझी होता. मी आतापर्यंत एवढंच सांगणार की तुमचा PCM असू द्या किंवा BCM असू द्या, कुठल्याही डेटला असू द्या, मी सांगतोय माझ्यावर विश्वास ठेवा, पेपर सोपा येणार आहे, पेपर कठीण येणार नाही. अनेक लोक तुम्हाला बसलेले की पेपर फार कठीण येणार. अरे कोण काढतं रे पेपर, तुमच्या आमच्यासारखे व्यक्ती काढता का, नाही ना. CET कंडक्ट करते ना, आम्ही कसं प्रेडिक्ट करू शकतो कसा पेपर येणार आहे. थोडासा आपला नसलेला कॉमन सेन्स वापरत जा. कोणी म्हटलं कठीण येणार, बहुत कठीण आएगा पेपर, तो हम बहुत बच्चा लोग घबर जाएंगे, डिप्रेस होएंगे. ऐसी हमारी हिंदी, इसलिए हम हिंदी नहीं बोलते, समझ लीजिए जरा. ठीक आहे ना. मग केमिस्ट्रीचा पेपर, MST CET जे आहे ते सर्व काय म्हणतात सोपं टू मॉडरेट लेवलचं येणार आहे. चला केमिस्ट्री झालं आपलं सर्व. नेक्स्ट मुलांनो बायोलॉजी. आता बायोलॉजीमध्ये जरा महत्त्वाचं समजून घ्या. बायोलॉजीमध्ये ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ याच्यावर बेस्ड आपल्याला प्रश्न बघायला मिळाले होते. जेनेटिक्सवर मुलांनो मी प्रत्येक वेळी सांगतोय, हे जे ट्रेंड आहे तो प्रत्येक शिफ्टला आपल्याला बघायला मिळाला. ज्यांचा PCM ग्रुप आहे त्यांचा तर काही आवश्यकता नसणार आहे, परंतु मी सांगून देतोय. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट, या सर्वांवर आपल्याला बायोलॉजीचा पेपर बघायला मिळाला होता. जर का मी ओव्हरऑल सांगायचं झालं तर ट्रेंड ऑफ MST CET जो होता तो अत्यंत सोपा होता, जास्त काही कठीण नव्हता. आजची शिफ्ट, आता काल पण फोन आले की सर आज शेवटची शिफ्ट आहे, सर आज 30 तारीख आहे, सर कसं होणार, सर आमचं फार कठीण पेपर काढणार का CET. अरे मुलांनो कशाला कठीण काढणार, तुम्ही अभ्यास केलाय ना, स्वतःवर जरा विश्वास ठेवा ना. हां मी सांगतोय, माझा विश्वास आहे ना तुमच्यावर, तुमच्यापेक्षा अनेक पटाने जास्त आहे की तू करू शकतोस. त्याच्यामुळं खचू नको, डगमगू नको, उठ रॉकेटसारखा वर जा म्हणजे फोडू नये. MST CET मध्ये 100% स्वप्न तुलाच पूर्ण करायचं आहे आणि इथं बसून तुझी इंटरव्ह्यू मीच घेणार, कळालं का. मग इंटरव्ह्यू घ्यायची ना आपल्याला तुझ्यासोबत, तर 100% मिळव, ॲटलिस्ट केमिस्ट्रीमध्ये तरी मिळव. सरांचं नाव थोडं मोठं कर, झालं ना. माझं जीवन सार्थक, कर्तव्य सार्थक, कष्ट सार्थक, संपलं सर्व. फक्त 100% मिळव, समजलं का. आणि इतिहास घडवू आपण, आणि इतिहास वाचायला आणि इतिहास घडवायला आलं एवढी गोष्ट डोक्यात ठेव. आता पुढे मी सांगितलं तुम्हाला MST CETचा जो ट्रेंड होता तो मध्यम टू कमी होता. ठीक आहे. आता PCMसाठी मुलांना येणाऱ्या काळामध्ये मी सिरियसली सांगतोय, PCMच्या विद्यार्थ्यांसाठी सर प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत चालू आहे. आपलं बॅकग्राऊंडला अनेक मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे. 11चं 1 शॉट चालू आहे मुलांनो, अनेक गोष्टी चालू आहे मुलांनो तुमच्यासाठी. तुमचं एकच कर्तव्य आणि कर्म आहे की तुमचा एक सबस्क्राईब जो असतो आणि एक बेल आयकॉनला प्रेस केलेलं असतं ना, त्याच्याने सरांचा 0% फायदा होतो. 0%. तुम्ही 1 लाईक केलं 0% फायदा, माझा फायदा 000 आहे.
माझा फायदा काय आहे सांगू मुलांनो, तुमच्या ह्या गोष्टीमुळे ना माझी मदत आहे ना ती लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. जे हजारो विद्यार्थ्यांपर्यंत आपण सीमित आहे ना ते हजारोंचं लाखोंपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची, माझी, आपल्या सर्वांची. आणि ही आपली नैतिक जबाबदारी, नैतिक निष्ठा आपण पूर्ण मनापासून आणि हृदयापासून करणार हे स्वतःला जरा सांगा. ठीक आहे ना. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत न मदत म्हणजे काही कार्य नसताना पण फालतू व्हिडिओ जर का लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता तर आपलं 1000% जास्तीत जास्त इफेक्टिव्ह आणि मोस्ट इम्पॉर्टंट मटेरियल का नाही पोहोचू शकत रे. त्याच्यासाठी एकच करायचं आहे मुलांनो, उठा, जागे व्हा आणि आपलं जे कंटेंट आहे ना ते प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा आणि पोहोचवा. तुमचं आणि माझं, आपल्या दोन्हींचं एक नैतिक कर्तव्य आहे. ठीक आहे मुलांनो, सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करत राहा. सर सदैव तुमच्यासोबत आहे, राहणार. MST CET पुरती तर आहेच, त्याच्यानंतर पण राहणार. कसं काय सर? करिअर गायडन्स करणार, MST CET नंतर कुठले कुठले कोर्सेस असतात त्या सर्व कोर्सेसबद्दल माहिती देणार. या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळं आपल्या चॅनलला एकदा जोडलेला व्यक्ती हा आयुष्यभरासाठी जोडला जाणार आहे. ही गोष्ट तुमच्या आणि माझ्या, आपल्या दोन्हींच्या लक्षात राहायला पाहिजे मुलांनो. आपण इथं थांबूया. आईवडिलांची काळजी घ्या. MST CET मध्ये फोडा. PCM ग्रुपवाल्यांनो तुम्हाला पण सांगतोय, आपल्याला फोडायचे, फोडूनच दाखवू आपण. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. पण थांबू.